नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी। अन्नदात्याला बोटाने मारहाण, खोट्या बलात्कार गुन्ह्यांची धमकी, मंगरुळपीरमध्ये प्रशासनाचा काळा चेहरा उघड। बातमी। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगडी येथे एका शेतकऱ्याला न्याय मागणे महागात पडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। गोगडी येथील शेतकरी ऋषिकेश पवार हे जानेवारी 13 रोजी फळबाग अनुदानाबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी चक्क पायातील बूट काढून शेतातच मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती। मात्र आता या प्रकरणाला अधिकच घाणेरडे वळण लागले असून पीडित शेतकऱ्याचा आवाज दाबण्यासाठी प्रशासनातील काही घटकांनी थेट खोट्या विनयभंग व बलात्काराच्या गुन्ह्यांची धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे। महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तक्रार मागे घेतली नाही तर आयुष्य उद्ध्वस्त करू अशा धमक्या दिल्या जात असल्याचे ऋषिकेश पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या आंदोलनात सांगितले। जानेवारी 15 रोजी जिल्हाधिकारी कुंभेजकर व जिल्हा कृषी अधिकारी महाबळे यांची भेट घेत त्यांनी आपली व्यथा मांडली। या घटनेनंतर शेतकरी नेते आक्रमक झाले असून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे। अन्यथा वाशिमचा बळीराजा रस्त्यावर उतरेल असा इशाराही देण्यात आला आहे। तू चल दे तू बंद कर महाराष्ट्र